देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या पेपरफुटी माफियांना आता कठोर संदेश देण्याच्या दिशेनं केंद्र सरकारनं मोठं पाऊल उचललंय। केंद्रीय मंत्रिमंडळानं पेपरफुटी विरोधी कठोर विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी दिलेली असून दोषींना तब्बल 10 वर्षांपर्यंतचा तुरुंगवास आणि 10 कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद प्रस्तावित आहे। फास्ट ट्रॅक कोर्ट, कठोर शिक्षा आणि परीक्षा व्यवस्थेतील उत्तरदायित्व या नव्या कायद्यामुळे खरंच पेपरफुटी थांबणार आहे का? हा मसुदा आता संसदेमध्ये मांडला जाण्याची शक्यता आहे आणि या निर्णयामागे स्पर्धा परीक्षा आणि भरती परीक्षांमधील पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांचा विश्वास पुनर्स्थापित करण्याचा उद्देश असल्याचं सरकारचं म्हणणं आहे। आता यात आधीच अस्तित्वात असलेल्या द पब्लिक एक्झामिनेशन्स प्रिव्हेन्शन ऑफ अनफेअर मीन्स ऍक्ट 2024 मध्ये सुधारणा होणार की सरकार आणखी कठोर कायदा आणणार हेच पाहणं महत्वाचं असेल। या सगळ्याचा सखोल वेध आपण घेणार आहोत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये। युवकांचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी पेपरफुटी प्रकरणी कठोर कायदा करण्यासोबत जलदगती न्यायालय स्थापन करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली। पेपरफुटी प्रकरणी फास्ट ट्रॅक कोर्ट आणि कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या या मसुद्यावर शुक्रवारी मंत्रिमंडळात चर्चा होऊन संसदेत सोमवारी विधेयक मंजूर करण्यासाठी प्रयत्न केला जाईल असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलंय। पाहूयात। पेपरफुटी रोखण्यासाठी ठोस कायदा आणणार, फास्ट ट्रॅक कोर्ट आणि कठोर शिक्षेची तरतूद। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आंदोलनकर्त्यांना आश्वासन। देशभर गाजत असलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी मध्यरात्री एक व्हिडिओ प्रसिद्ध करत संदेश दिला। पंतप्रधान मोदींनी पेपरफुटी गंभीर विषय असल्याचं म्हणत यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्याची सूचना दिल्याचं सांगितलं। फास्ट ट्रॅक कोर्ट आणि कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या मसुद्यावर शुक्रवारी मंत्रिमंडळात चर्चा होऊन संसदेत विधेयक मंजूर करण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे ठोस आश्वासन पंतप्रधान मोदींनी आंदोलनकर्ते आणि देशवासियांना दिले। पेपरफुटी हा साधारण विषय नाही। लाखो विद्यार्थी आणि त्यांच्या जवळच्यांसाठी हा खूपच क्लेशदायक विषय आहे। त्यामुळे पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर गेल्या 2.5 महिन्यात अनेक पावले उचलण्यात आली। गुन्हेगारांना पकडले आहे। सरकारने सर्व शक्तीचा वापर करून कमीत कमी वेळात 22 लाख विद्यार्थ्यांची परीक्षा होईल यासाठी व्यवस्था केली। फास्ट ट्रॅक कोर्ट आणि कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या या मसुद्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होईल। मंत्रिमंडळातील सदस्यांनी दिलेल्या सूचना विचारात घेऊन त्याला अंतिम स्वरूप दिले जाईल असे ठोस आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी दिले। फ्रेंड्स, मैं जानता हूं कि पेपर लीक ये कोई मामूली विषय नहीं है। लाखों विद्यार्थी और उनके अभिभावकों के लिए बहुत ही पीड़ादायक है और इसलिए पेपर लीक घटना से अब तक पिछले 2.5 महीनों में अनेक विविध कदम उठाए गए। गुनहगारों को पकड़ा गया है, वे जेल में पड़े हैं। मैंने आज फास्ट ट्रैक कोर्ट के लिए विभागों को निर्देश दिए थे। आज विभागों ने लगातार मेहनत करके देर रात मुझे मुसद्दा भी दे दिया। फास्ट ट्रैक कोर्ट और कठोर सजा के प्रावधान के साथ का ये मुसद्दा कल कैबिनेट में चर्चा होगी। कैबिनेट के साथियों के सुझाव के बाद उसका अंतिम रूप दिया जाएगा और सोमवार से संसद का दूसरा सप्ताह
शुरू हो रहा है, तब जल्द से जल्द उस बिल को सदन में पारित कराने का प्रयास किया जाएगा। नीट पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू झालेली लढाई रस्त्यापासून संसदेपर्यंत पसरली होती। केंद्र सरकारवर या प्रकरणाचा मोठा दबाव वाढला होता। पेपर फुटीवरील चर्चेबाबतची कोंडी पावसाळी अधिवेशनात सलग 4 दिवस कायम राहिली। चर्चेच्या नियम प्राधान्यक्रमाबाबत सत्ताधाऱ्यांसोबत विरोधकांनीही ताठर भूमिका घेतली होती। यावर सरकारकडून चर्चेची तयारी असल्याचं सांगण्यात येत होतं, मात्र केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा आधी राजीनामा नंतर चर्चा अशी आग्रही मागणी विरोधकांनी लावून धरली होती। त्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहात मोठी कोंडी निर्माण झाली होती। या सर्व पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी मध्यरात्री त्यांचा व्हिडिओ प्रसारित केला। मोदींच्या व्हिडिओनंतर राहुल गांधींनी टीका करणारी एक पोस्ट केली। विद्यार्थी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागत असल्याचं म्हटलंय। तसेच मध्यरात्री असे व्हिडिओ करून त्यांच्या बुद्धीचा अपमान करू नका। राहुल गांधींनी यावेळी प्रधान यांचा राजीनामा, विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्यांवर कारवाई आणि विद्यार्थ्यांची माफी मागण्याची मागणी सरकारकडे केली। धर्मेंद्र प्रधान यांचा तातडीने राजीनामा घ्या, विद्यार्थ्यांची माफी मागा, विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्यांवर कारवाई करा। मोदींच्या या व्हिडिओ संदेशानंतर अभिजित दिपकेंनी देखील एक खोचक पोस्ट शेअर केली आहे। कडक कारवाई असे कॅप्शन लिहून एक फोटो शेअर केला। या फोटोत एका घराला कुंपण नाही, पण गेटला कडी लावताना एक व्यक्ती दिसत असल्याची सरकारच्या धोरणांबाबत टीका करणारी ही पोस्ट समाज माध्यमांवर व्हायरल झाली। सोनम सर ने अपना हंगर स्ट्राइक तोड़ दिया है, तो इससे हमें बहुत ही खुशी और राहत मिली है, क्योंकि सोनम सर की जो लाइफ है वो इस देश के लिए बहुत ज्यादा कीमती है। कॉकरोच जनता पार्टी का जो प्रोटेस्ट है जंतर मंतर पर, वो वैसे ही चलता रहेगा जब तक धर्मेंद्र प्रधान इस्तीफा नहीं देते। सोनम सर का जो सैक्रिफाइस रहा है 26 दिनों का, उसे हम वेस्ट नहीं जाने देंगे। जो दिल्ली पुलिस ने ब्रूटैलिटी करी है स्टूडेंट्स के अगेंस्ट, उन स्टूडेंट्स की जो सैक्रिफाइस थी उन्हें हम वेस्ट नहीं जाने देंगे। तो हमारा प्रोटेस्ट तब तक चलता रहेगा जब तक धर्मेंद्र प्रधान रिजाइन नहीं करते। नीट पेपर फुटीवरून गेल्या महिन्याभरापासून सुरू असणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने शिक्षण मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याची बदली केली। शिक्षण सचिव विनीत जोशी यांना पदावरून हटवण्यात आले। जोशी यांची पंचायत राज मंत्रालयात बदली करण्यात आली असून नरेश पाल गंगवार यांची उच्च शिक्षण सचिवपदी नियुक्ती करण्यात आली। मंत्रिमंडळ आणि आस्थापना अधिकारी नियुक्ती समितीच्या सचिव मनीषा सक्सेना यांनी गुरुवारी उशिरा रात्री याबाबतचे आदेश जारी केले। नीट पेपर फुटीवरून सुरू असणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हा मोठा फेरबदल केला। जंतर मंतरवर सुरू असलेल्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा आणि मंत्री जितेंद्र सिंह यांनी रात्री उशिरा गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात जाऊन सोनम वांगचुक यांची भेट घेतली। त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर वांगचुक यांनी आपलं उपोषण मागे घेतलं। मागच्या 26 दिवसांपासून वांगचुक यांचं आमरण उपोषण सुरू होतं। बुधवारी विरोधी पक्षाच्या प्रतिनिधी मंडळाने वांगचुक यांची भेट घेतली होती। त्यांना उपोषण संपवण्याचं आवाहन केलं होतं। उपोषण सोडल्यानंतर सोनम वांगचुक यांनी एक्सवर पोस्ट केली, आत्ताच मी केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा, डॉक्टर जितेंद्र सिंह आणि लेह लडाखच्या शीर्ष संस्थांच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत 26 दिवसांपासून सुरू असलेलं उपोषण सोडलं। याआधी विविध राजकीय पक्षाच्या 65 खासदारांनी मला भेटून किंवा पत्र लिहून उपोषण सोडण्याचा आग्रह केला होता। हे पाऊल अनेक अटी, दीर्घ चर्चा आणि देशातील संभाव्य हिंसाचार लक्षात घेऊन उचललं। मी लवकरच एका व्हिडिओ पोस्ट करून त्यात या अटींबद्दल विस्ताराने सांगणार आहे। मी तुम्हाला सर्वांना आवाहन करतो की तुम्ही सतर्क रहा आणि कुठलाही हिंसाचार नाही झाला पाहिजे। विभिन्न राजनीतिक दलों के लगभग 65 सांसदों ने आकर और हस्ताक्षर देकर हमसे अनशन तोड़ने के लिए कहा, और वो संसद में इस मुद्दे पर नीट पेपर्स और परीक्षाओं की प्रणाली पर चर्चा करेंगे, ये आश्वासन दिया। उन्होंने लिखकर आश्वासन दिया है, एक तो ये कि जो हमारे विद्यार्थी और युवा जंतर मंतर पर शांतिपूर्ण आंदोलन कर रहे हैं या जो 20 जुलाई को संसद चलो में भाग ले रहे थे, उन पर कोई
कानूनी कार्रवाई, FIR इत्यादि नहीं करेंगे। दूसरा ये कि जो पेपर लीक के इस हादसे में मृत हुए बच्चे हैं 20 से भी ज़्यादा, उन सब को उपयुक्त कॉम्पनसेशन दिया जाएगा, मुआवजा दिया जाएगा उनके घरों को। और तीसरा ये कि इस मुद्दे पर और शिक्षा और परीक्षाओं में जवाबदेही सरकार में लाने के बारे में संसद में पूरी तरह से वार्ता होगी। JP नड्डा आणि मंत्र्यांच्या भेटीनंतर सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलं। उपोषण सोडल्यानंतर सोनम वांगचुक यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दिनचर्या ठेवा आणि लवकरात लवकर बरे व्हा अशी विनंती केली। संसदेचे पावसाळे अधिवेशन सुरू झाल्यापासून पेपर फुटी प्रकरणावरून चांगलेच गाजले। CJPच्या आंदोलनाला आणि सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला देश विदेशातून पाठिंबा मिळाला। त्यावर सरकारने पेपर फुटी प्रकरणी ठोस आणि कठोर कायदा करण्याचं आश्वासन दिलं। पुढील आठवड्यात या सुधारित कायद्याची घोषणा होणार असल्याने देशभरात गाजत असलेला पेपर फुटी प्रकरणी सुरू असलेलं आंदोलन आता कोणते वळण घेतं हे महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। आणि या घडीची सर्वात मोठी बातमी येते, केंद्र सरकारनं घेतलेला सगळ्यात मोठा निर्णय। नीट पेपर फुटी प्रकरणी NTAनं मोठी कारवाई केलेली आहे। NTAच्या 47 अधिकाऱ्यांना तडकाफडकी बडतर्फ करण्यात आलेला आहे। काही अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई देखील होणार आहे। NTAमध्ये आणखी सुधारात्मक उपायही केले जाणार असल्याची या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज। आणि याच महत्त्वाच्या मुद्द्यावर अधिक चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत यावेळेला जोडले गेलेले आहेत RTE कार्यकर्ता अभिजित पोखर्णीकर, त्याचबरोबर आपचे प्रवक्ते रुबेन मस्करेन्हास, ते देखील आपल्या सोबत आहेत स्टुडिओमध्ये। आपलं स्वागत। भाजपचे सहमुख्य प्रवक्ता अजित चव्हाण, काँग्रेसचे प्रवक्ते बालाजी गाडे पाटील, चारही मान्यवरांचं स्वागत करत थेट चर्चेकडे वळूयात। अजितजी, NTA संदर्भातली या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग आपण पाहिली असेल। NTAनं 47 जणांची बडतर्फी केलेली आहे। मात्र दिवसभर गाजलेला एकच महत्त्वाचा मुद्दा की पंतप्रधान मोदींनी पेपर फुटी विरोधात कठोर कायद्याचं आश्वासन दिलं। हे आश्वासन प्रत्यक्षात किती लवकर कायद्यामध्ये रूपांतरित होणार याची आता ओढ संपूर्ण देशाला लागलेली आहे। अजितजी, माननीय पंतप्रधानांनी आपल्याला नुसतंच आश्वासित केलेलं नाही, तर माननीय पंतप्रधान या विषयामध्ये सरकार कारवाई करू इच्छिते हे आपल्याला कृतीतून दाखवून देत आहे। बरं, माझी सगळ्यांना, विशेषतः आमच्या सगळ्यात छोट्या विद्यार्थ्यांना ज्यांना आपल्या करिअरची काळजी आहे, या सगळ्या लोकांना अतिशय मनापासून आणि कळकळीचं एक आवाहन आहे की ही जी सिस्टीम आहे आपण आपल्यासाठी तयार केलेली आहे। याच्यामध्ये जर कुणी याच्या बारकाव्यांमधनं काही पळवाटा शोधून आपल्या फायद्यासाठी काही उद्योग करत असेल तर ते समोर आणणं, त्याच्यावरती कारवाई करणं, सरकार काय कुणाचंही, काँग्रेसचं असू देत, भारतीय जनता पक्षाचं असू देत, या घटना घडू नये याकरता आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने काम करायचंय। आमचं सरकार आल्यानंतर आम्ही आत्ताच्या परिस्थितीत जरी आपण बघितलं तर CBI ची चौकशी असेल, या लोकांना अटक असेल, त्यांना जेलमध्ये टाकणं असेल, हे आपण इमिजिएटली करतोय। या सगळ्या मागच्या विषयामध्ये सुद्धा बघा, एक 8 दिवसाच्या आत सगळी कडक कारवाई झालेली आहे। या पुढच्या काळामध्ये सुद्धा सरकार कारवाई करणार आहे। माझं फक्त या निमित्तानं विशालजी, माध्यमांना, देशामधल्या विरोधी पक्षांना आणि आमच्या विद्यार्थ्यांना एक आव्हान असं असेल की आपण सगळे मिळून याच्यामध्ये काम करायचंय, कारण हा आपल्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न आहे। माननीय पंतप्रधानांचे मी आभार मानतो की त्यांनी एक अतिशय चांगल्या पद्धतीचं आपण काय करणार आहोत त्याची एक माहिती आज देशाच्या समोर ठेवली आणि अतिशय कडक कारवाई या सगळ्या विषयामध्ये मंत्रिमंडळाच्या समोर मंजुरी करता सरकारने ठेवलेली आहे। मी सरकारचे अभिनंदन करतो। बरं, तुम्ही सरकारचं पंतप्रधानांचं अभिनंदन करताय,
की आपण याच्यामध्ये सगळेजण सूचना मिळून हे अपेक्षित आहेत, काय रिफॉर्मेशन चांगलं केलं अतिशय पाहिजे, गरजेचं आहे. त्याचं मार्गदर्शन अपेक्षित आहे. बरं, रुबेनजी मी येतो. मात्र तत्पूर्वी बालाजी गाडे पाटील, राहुल गांधी यांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी कायम ठेवलेली आहे. जर सरकारनं कठोर कायदा केला, जसं अजितजी म्हणाले, स्वतः पंतप्रधान आश्वस्त करताय, तरी देखील राजीनाम्याची मागणी तुम्ही कायम ठेवणार आहात का? 100% राजीनाम्याची मागणी ही कायम राहणार आहे. असे कायद्याचे मसुदे अनेक तयार होतात आणि रद्दीमध्ये धुळखात पडतात. आणि तुम्ही जे म्हणालात की प्रधानमंत्र्यांनी आश्वस्त केलं तर काय, प्रधानमंत्र्यांच्या कुठल्याही आश्वासनावरती आणि शब्दावरती देशातील 140 कोटी लोकांना तीळ मात्र विश्वास राहिलेला नाहीये. आणि एनटीएतील अधिकाऱ्यांचा बळी घेऊन जर भारतीय जनता पक्षाला वाटत असेल की ही पळवाट आपण काढू, तर या देशातला युवक हा आता अजिबात ऐकत नाहीये आणि तो ऐकणारही नाही. कारण ज्या पद्धतीनं या देशात विद्यार्थ्यांचं आंदोलन गेल्या काही दिवसापासून चिरडून काढण्याचा प्रयत्न भाजप देशभर करते. अगदी मुंबईमध्ये सुद्धा आपण बघितलं, अगदी ड्रग्सचे पॅकेट ठेवण्याच्या धमक्या देण्यापासून ते मुलींना अश्लील पद्धतीने टच करण्यापर्यंत अशा अनेक पद्धतीनं हे आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न होतोय. आज राहुलजींनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की एका तरुणाला पुढे उभं केलं की पॅलेट ग्रेडच्या माध्यमातून कशा प्रकारे, काय गरज आहे गोळ्या चालवायची, कोण आहे ती पूर्ण विशालजी, या देशाचं भवितव्य आहेत. या देशात ज्यांच्यावरती अन्याय झालाय ती मुलं स्वतःसाठी आमचं भविष्य उद्ध्वस्त झाले म्हणून न्याय मागतायत, त्यांच्यावरती गोळ्या घालणारं हे क्रूर हिटलरचं सरकार या देशामध्ये आहे. आणि यांच्यावरती कसा विश्वास ठेवायचा? त्यामुळे आमच्या मागण्या कायम आहेत. धर्मेंद्र प्रधान यांनी याची नैतिकता जिवंत असेल तर ती जबाबदारी घ्यावी आणि राजीनामा तर द्यावाच लागणार आहे, तो द्यावा. बरं, तुम्ही काँग्रेस राजीनाम्यावरती ठाम, दुसरीकडे पंतप्रधानांनी दिलेल्या आश्वासनावरती तुम्हाला काडी मात्र विश्वास नाही. रुबेनजी, तुमच्या पक्षाची काय भूमिका आहे? एकतर आत्ताच एनटीए मध्ये पेपर फुटीनंतर 47 जणांना बडतर्फ करण्यात आलेलं आहे. दुसरीकडे सीजेपी आंदोलनाला आपनं अगदी सुरुवातीपासून पाठिंबा दिला. आज सरकारनं कठोर कायद्याचं आश्वासन दिल्यानंतर आपची पुढची भूमिका काय? सर, आता जे अभिजित सर म्हणत होते, अजितजी जे म्हणत होते, खूप हास्यास्पद आहे. मी थोडं तुमच्या निदर्शनास आणू इच्छितो की बघा, 2024 मध्ये जेव्हा हे प्रिव्हेन्शन ऑफ अनफेअर मीन्स जे कायदा आणलं गेलं, तेव्हा मास्टर स्ट्रोक आणि यानंतर पेपर फुटणार नाही, तरी पण 2025 मध्ये पेपर फुटलं, 2026 मध्ये पेपर फुटलं. तर आता हे नवीन कायदा ते आणताय म्हणजे भाजपची सरकार ही मान्य करतात की हे जे जुनं त्यांचं मास्टर स्ट्रोक होतं, मोदी जे सगळ्यांना म्हणत होते, ते अपयशी ठरलंय. कारण ते यशस्वी ठरलं असेल तर हे पेपर फुटलं नसतं. ते एक. दुसरं म्हणजे हे कायद्याची कमतरताचा मुद्दा आहेतच नाही, कायद्याचा कमतरताचा इश्यू आहेतच नाही. हा इश्यू आहे अंमलबजावणीचं, हा इश्यू आहे जबाबदारीचं. कालच सीबीआयचा अहवाल आलं, जे संजीव मुखिया कुमार आहे, जे मेन अक्यूज होते 2024च्या पेपर फुटी प्रकरणात बिहारचे, सीबीआयनी त्यांना क्लीन चिट दिले की काहीच नाही त्यांच्या विरोधात. तर हे नवीन कायदा आणून काय होणार? नवीन कायदा आणून काहीच होणार नाही. हे म्हणजे विद्यार्थ्यांचा दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. आणि जे मोदी आहे, मोदींचा शब्दावर जनतेला काहीच विश्वास नाही. काल तुम्ही बघत होते, म्हणजे अजूनपर्यंत मोदींनी काय दखल घेतलेलं नाही. विद्यार्थी जंतर मंतरवर आहे, पूर्ण देशात हा आंदोलन पेटलेला आहे. आणि काल पण जेव्हा ते बोलत होते, ते कॅमेरामध्ये बघून, म्हणजे असं त्यांना सहजपणे पण बोलता आलं नाही, ते पाठीमागे तसं टेलिप्रॉम्प्टर होतं. तर हे मोदीच्या शब्दावर आणि भाजपचा उद्धटपणावर जनतेचा अजिबात विश्वास नाही. आणि आम्ही बघितलं. दुसरं म्हणजे कस्तुरीरंगन कमिटीनी 101 प्रोव्हिजन्स शिफारिश केलं होतं. मोदी सरकारने अफिडेव्हिट फाईल केलं होतं सुप्रीम कोर्टमध्ये की वी इम्प्लिमेंटेड, हे जे 101 सजेशन्स आहे ते बहुतांश आम्ही इम्प्लिमेंट केलंय. तर हे तुम्ही इम्प्लिमेंट केलं तर पेपर कसं काय फुटतंय? आणि महत्वाचं म्हणजे हे तुम्ही नोकरशहाला तुम्ही असं म्हणजे काहीतरी तुम्हाला ऍक्शन दाखवायचं आहे तर तुम्ही त्यांना उडवताय. पण महत्वाचं म्हणजे काय? महत्वाचं म्हणजे ही जबाबदारी. वेअर डज द बक स्टॉप? द बक स्टॉप्स ऍट द एज्युकेशन मिनिस्टर. एज्युकेशन खाते कोणाचं आहे? धर्मेंद्र प्रधानाचं आहे. आणि जोपर्यंत, आणि मी तुमच्या माध्यमातून हे भाजपला बोलू इच्छितो की जर धर्मेंद्र प्रधाननी
राजीनामा नाही दिलं, नेक्स्ट डे नरेंद्र मोदीचा राजीनामा विद्यार्थी विचारतील. बरं, तुम्ही एका बाजूला इशारा देताय हा थेटपणे भाजपला आणि पंतप्रधानांना देखील. अभिजित पोखरणीकर आहेत आज आपल्याबरोबर यावेळेला, आरटीई ऍक्टिव्हिस्ट आहेत. त्यांच्याकडनं काही कायदे समजून घेणं गरजेचं आहे, कारण विद्यार्थ्यांमध्ये बसून त्या संदर्भातला रिसर्च त्यांचा प्रचंड आहे. अभिजितजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेपर फुटी विरोधात कठोर कायद्याचं आश्वासन दिलंय. विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं हे पुरेसं वाटतं का तुम्हाला? म्हणजे सीजेपीच्या आंदोलनामुळे सरकारला हा निर्णय घ्यावा लागला असं तुम्हाला देखील वाटतं का, की यापूर्वीपासूनच हे काम सुरू होणं अपेक्षित होतं? 2010चा आणखी एक कायदा आहे ज्या संदर्भामध्ये फारसं बोललं जात नाही, मात्र ज्या वेळेला शिक्षणामध्ये अशा प्रकारचा टर्ब्युलन्स येतो त्या वेळेला अनेक कायदे झाले, त्याच्या इम्प्लिमेंटेशनचं काय, हा मूळ प्रश्न आहे. विद्यार्थ्यांच्या वतीनं मला तुमच्याकडून हा कायदा समजून घ्यायचा आहे. अभिजितजी, खरं तर मोदीजींनी जेव्हा काल घोषणा केली फास्ट ट्रॅक कोर्टाची, तेव्हा आनंद झाला. आणि फास्ट ट्रॅक कोर्ट बद्दल अजून जेव्हा कायदे कठोर होणार, जेव्हा ही गोष्ट ऐकली तेव्हा बरं वाटलं. पण मग त्याच्यानंतर एक प्रश्न असा पडला की आपण फास्ट ट्रॅक कोर्ट करणार आहोत, कायदे कठोर करणार आहोत, पण त्याच्यानंतर काय? कारण की त्याचं अकाउंटेबिलिटी कोण घेणार? खरं तर आपण फक्त शिक्षा देऊन थांबणार आहोत का? आपल्या विद्यार्थ्यांना न्याय कधी मिळणार आहे? जेव्हा त्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन्स पासून, त्यांच्या फीस पासून, या सगळ्या गोष्टी जेव्हा फुलफिल होतील तेव्हा त्यांना न्याय मिळणार आहे. फक्त शिक्षा देऊन काय होणार नाहीये. आपण जर मागे इतिहास जर पाहिला तर त्यात कितीतरी फास्ट ट्रॅक कोर्ट झाल्यात, आणि त्या फास्ट ट्रॅक कोर्टचं जर आपण रिकरिंग आपण पाहायला गेलो तर सातत्याने त्यातले क्राईम्स वाढत चाललेले आहेत, आणि हे क्राईम सुद्धा परत वाढण्याची शक्यता आहे. तर 2010 मध्ये एक एज्युकेशन ट्रिब्युनल्स ऍक्ट आला होता. त्या ऍक्ट बद्दल परत कोणीच कधीच चर्चा केली नाही. तो लोकसभेत पास झाला, राज्यसभेत पास झाला नाही. या ऍक्ट बद्दल पुन्हा नव्याने चर्चा करण्याची गरज आहे. जेव्हा आपण एज्युकेशन क्राईम्स बद्दल बोलतो तर आपल्या भारतामध्ये रोज दैनंदिन जीवनात आपल्याला विविध पेपर फुटीपासून, ऍडमिशन फ्रॉड्स पासून प्रत्येक गोष्टी दिसतात. पण ह्याच्यासाठी जर न्याय मागायचा असेल तर तो जायचा कुठे? तर आपल्याला सुप्रीम कोर्टला जावं लागतं, आपल्याला हायकोर्टला जावं लागतं. आपण अल्टरनेट डिस्प्यूट रेझोल्युशन प्रमाणे जर पाहायला गेलो तर सुप्रीम कोर्टात आणि हायकोर्टाच्या जर अशा दोन्ही केसेस पाहिल्या तर जवळपास 65 लाखांच्या आसपास केसेस पेंडिंग आहेत, आणि त्याच्यामध्ये ह्या केसेस अजून ऍड होणार आहेत. त्यासाठी स्वतंत्र ट्रिब्युनलची गरज आहे भारतामध्ये. स्वतंत्र ट्रिब्युनलची गरज आहे असं तुम्ही म्हणताय. अजितजी, आता येतो आपल्याकडे, कारण दोन्ही जे आपले विरोधी पक्ष आहेत, म्हणजे आप असेल काय किंवा काँग्रेस असेल काय, त्यांना अजूनही समाधानकारक ही कारवाई वाटत नाही. दुसरीकडे आरटीई ऍक्टिव्हिस्ट असलेले अभिजितजी यांनी जे सांगितलं की यापूर्वी देखील अशा अनेक केसेस आजही पेंडिंग आहेत. मग मला सांगा ना, केंद्रीय मंत्रिमंडळानं सुधारणा विधेयकाच्या मसुद्याला जरी मंजुरी दिली असली तरी हे सगळं केवळ आंदोलनामुळे झालं समजायचं, की सरकार या आधीपासूनच या दिशेनं कामाच्या प्रति काम करत होती किंवा त्या दिशेनं पावलं उचलत होती? नेमकं काय समजायचं? नाही, याच्यामधल्या तज्ज्ञांना माहिती आहे, भारतीय जनता पक्षाचं सरकार केंद्रामध्ये आल्यानंतर आपण अनेकदा असं व्हायचं, यापूर्वीच्या इतिहासात आपल्याला आठवत असेल की पेपर फुटलेलं किती वर्षांनी लक्षात यायचं, कोणतरी एखादा आरोपी पकडला जायचा, त्याच्या कबुली जोरावरून लक्षात यायचं. तोवर 10 वर्षाची सर्व्हिस एखाद्या परीक्षे संदर्भामधली पास होऊन त्या अधिकाऱ्याची किंवा त्या कर्मचाऱ्याची झालेली असायची. या विषयामध्ये बघा, आता नीटच्या परीक्षेमध्ये काय झालं तर ज्या लोकांनी हे सगळे ज्याला कारणीभूत होते ते सीबीआय कोठडीमध्ये आहेत. परीक्षा नीटपणे परत पुन्हा पार पडल्या आहेत. विद्यार्थ्यांना ज्या या सगळ्या त्रासाला तोंड द्यावं लागलं त्याला खरं तर कुठलं सरकार जबाबदार, राजकीय त्याचं आंदोलन करत बसण्यापेक्षा आपल्याला त्याच्या मुळावरती काम केलं पाहिजे. मी अभिजितजींचं स्वागत करतो. अभिजितजी, आपण ज्या ज्या सूचना या सगळ्या विषयामध्ये करताय, ट्रिब्युनलच्या संदर्भामधली आपली सूचना अत्यंत योग्य आहे आणि या सूचनांची खरं तर आवश्यकता आहे. राजकारणाच्या तुम्ही हास्यास्पद आहे. म्हणजे काय यांचा प्रश्न काय होतं? तुम्ही म्हणताय की आमचं सरकार आलं, आम्ही ऍक्शन घेतलं, आमचं सरकार आलं ते कोठडीत आहे. अरे कालच सीबीआयचा अहवाल आलं 2024च्या पेपर फुटी प्रकरणात जे संजीव, ऐका ना माझं, अरे तुम्ही ऐकून घ्या, मोदी सारखं वागू नका, ऐकून घ्या. काँग्रेस तुम्ही ऐकून घ्या ना, तुम्ही ऐकून घ्या ना. जे मेन अक्युज्ड होते 2024 पेपर फुटी प्रकरणात, अरे तुम्ही ऐकून घ्या. या सगळ्या विषयामध्ये बोलण्याचा तुम्हाला काय नैतिक अधिकार आहे? या सगळ्या आंदोलनामध्ये 2024 जे मेन अक्युज होते संजीव मुखिया कुमार,
तुमच्याच तुम्हाला सीबीआयनी लाज क्लीन वाटली चिट दिलं, पाहिजे कालच की या क्लीन चिट देशाच्या- दिलं, तर कोथळीत या तुम्ही देशाच्या कोथळीत टाकलं, तरुणाईला तुम्ही ऍक्शन आपल्या घेतलं, राजकारणासाठी तुम्ही तर बळी शेवटी पाडत काय? आहात. शेवटी जे मुलांवर मेन गुन्हे अक्यूज दाखल आहे, होतील, जे किंग पिन त्यांचं आहे, करिअर बर्बाद ते होईल. तुम्ही त्याच्यावर या ऍक्शन घेत सगळ्या नाही. तुमची सीबीआय म्हणते आंदोलनामध्ये की देर इज ऍब्सोल्युटली तुमच्या शासित नो राज्यामध्ये एव्हिडन्स. काय म्हणतात तुम्ही? गुन्हेगारांची रसद पुरवली गेली. आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जरा थोडस आपल्या नेत्यांनी काय केलं त्याची जरा अरे तुम्हाला प्रश्न विचारला, तुम्ही उत्तर द्या ना. आपण या पार्टीचं तुम्ही काम भरकटताय. करताय याची लाज वाटेल आपल्याला. तुम्ही भरकटताय. की ज्या पद्धतीनं अरे आपण 2024 या चं तुम्ही आंदोलनामध्ये तुमच्यात असामाजिक काही इच्छाशक्ती तत्वाचा नाहीये. शिरकाव करून दिला. प्रश्न आपण आहे राजकीय पोलिसांवरती हल्ला इच्छाशक्तीची. करायला उद्युक्त केलं. हे विद्यार्थी होते का? तर अजिबात नव्हते. माझा थेट आरोप अरे आहे. प्रश्न काय आहे? तुम्हाला तुम्ही उत्तर काय देता? अरे 2024चा मेन अक्यूज तुमची सीबीआयने क्लीन चिट दिली कालच. अब्दुल्ला दिवाना अशी परिस्थिती नाही, पण हे चुकीचं म्हणतोय का? मंडळी 4 दिवस आधीपर्यंत तुम्ही खोटं बोलू नका. घालत असल्यामुळं ही सगळी मंडळी कुठंच याच्यामध्ये नव्हती. अरे तुम्ही आता खोटं या बोलता आणि सगळ्याच्या रेटून बोलताय, हे निमित्तानं चुकीचं आहे. या देशामधल्या व्यवस्था उलथवून टाकण्याची जी तुमची मनीषा आहे ती कधीच पूर्ण होणार नाही, कारण तुम्ही सगळे देशविरोधी. अरे आम्ही लोकतंत्रात आम्ही लोकतंत्रामध्ये राहतो. तुमच्या RSS चालत नाही इकडे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा घटना चालतं. अरे पण तुम्ही सांगा ना 2024चा एक्यूज. अरे 2024चे एक्यूज जे संजीव कुमार होते त्यांना क्लीन चिट कसं काय देण्यात आलं? कालच क्लीन चिट दिली, सीबीआयने दिली. म्हणजे काय ऍक्शन घेतलं तुम्ही? काहीच ऍक्शन घेत नाही. हे झालं नाही तर आम्ही मोदींचा राजीनामा घेऊ. अरे आम्ही धर्मेंद्र प्रधानांचा सुद्धा राजीनामा देणार नाही, कारण राजीनामा दिलं म्हणजे जबाबदारीपासून पळून जाणं होतं. आज पूर्ण मुंबईत नाही माझा ऐका, पूर्ण मुंबईत एक पण भाजपचा पोस्टर नाही आहे. हे मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस होता तरी पण त्यांनी फोटो लावला नाही, कारण त्यांना वाटतं जबाबदारी आमची आहे. रुबेनजी अजितजी, आपण पुन्हा एकदा मूळ मुद्द्याकडे येऊयात. बालाजी गाडे पाटील, मला तुम्हाला विचारायचं आहे. बालाजी गाडे पाटील, एका बाजूला आता जसं अजितजी म्हणालेत किंवा एक उदाहरण देतो की सचिव असलेले संजीव कुमार मुखिया यांच्यावरील सीबीआयची क्लीन चिट ज्या वेळेला मिळते त्यावेळेला खरोखर म्हणजे एका बाजूला आपण म्हणतोय कारवाई करणार, दुसरीकडे कारवाई होत नाही. हे नेमकं चित्र काय आहे? आणि दुसरीकडे बालाजी गाडे पाटील, तुमच्या कार्यकाळातील अनेक मंत्र्यांनी राजीनामे दिले आणि यावेळेला अजितजी म्हणतायत की आमचे धर्मेंद्र प्रधान हे कुठल्याही प्रकारचा राजीनामा देणार नाही, कारण राजीनामा दिला तर पळ काढला जातो. म्हणजे काँग्रेसनं पळ काढला होता आपल्या जबाबदारीतून. नाही, सगळ्यात महत्वाचं विशालजी, राजीनामा ते का देणार नाहीत? कारण या देशातल्या लोकशाही व्यवस्थेचं त्यांना काही घेणं देणं नाहीये. आणि हा जो निर्लज्जपणा आहे तो या देशामध्ये फक्त केवळ आणि केवळ भारतीय जनता पक्षच करू शकतो. कारण ज्या छातीटोकपणे माझे मित्र या ठिकाणावरती सांगतायत, त्यांना जे स्क्रिप्ट आणि आदेशवरून भाजपचे आलेले आहेत, आणि आता जर ते स्पष्ट म्हणत असतील की कोणत्याही परिस्थितीत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होणार नाही, मी ह्या निर्लज्जपणाचा निषेध करतो. आणि या देशातली जी रस्त्यावरती उतरलेली तरुणाई आहे ती राजीनामा घेतल्याशिवाय, आणि विरोधी पक्ष सगळे राजीनामा घेतल्याशिवाय आम्हीही मागे हटणार नाहीये. बघूया काय होतंय. मला विशालजी, तुम्ही जो मुद्दा या ठिकाणावरती सांगितला की मुखियांना क्लीन चिट भेटते आणि असे असंख्य कायदे 2024 पासून हा कायदा आलाय. 24 पासून आतापर्यंत अनेक पेपर फुटले. महाराष्ट्रातला टीईटीचा पेपर फुटला अगदी आता 2 आठवड्यापूर्वीची ती गोष्ट आहे. त्यामुळं नीटचा विषय यांच्या चौकशी आणि गुन्हेगार अटक असताना रिलीट मध्ये OMR सीट मध्ये काय गोळा महाराष्ट्रामध्ये आपण झाला, देशात झाला, तो पाहिला. आणि अजित चव्हाण या ठिकाणावरती कायद्याच्या आणि नैतिकतेच्या गप्पा मारतायत. विशाल सर, तुम्ही इथं उल्लेख केला की काँग्रेसच्या कालखंडामध्ये ज्या वेळेला असं व्हायचं त्यावेळेला नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा दिला जायचा. अगदी रेल्वेचा अपघात झाला म्हणून लाल बहादूर शास्त्री यांनी राजीनामा दिलेला होता. ही नैतिकता आणि नीतिमत्ता काँग्रेस पक्षामध्ये होती आहे, पण नैतिकता आणि शहाणपणा याचा ते मात्र भाजपशी संबंध नाहीये. यांना या देशाचं वाटोळं करायचंय. हिटलरशाही माजलेली आहे. बघूया कोण जिंकतंय, हिटलरशाही का लोकशाही. बरं, पण यावेळेला कोण जिंकतंय कोण हारण्यापेक्षा आपल्या विद्यार्थ्यांचं काय? अभिजितजी आपल्याकडे येतो. अभिजित पोखरणीकर, शिक्षण हा खरं तर विद्यार्थ्यांचा मूलभूत अधिकार आहे. पेपर फुटीमुळे जर हा अधिकार बाधित होत असेल तर मग याला नेमकं काय म्हणायचं? कारण वारंवार पेपर फुटी आणि परीक्षा रद्द होण्याचा विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावरती खरोखर किती परिणाम होतो? कारण शिक्षण व्यवस्थेवरचा कुठेतरी विश्वास डळमळीत झालाय असं विद्यार्थ्यांच्या एकंदरीत सध्याच्या रस्त्यावरील वागण्यावरनं दिसून येतं का? खरं तर मला सर्व पॅनलिस्टला एक सांगायचं आहे, कारण की हे जे काही आता रिसेंट आपल्याला जे काही सीजेपीचं आंदोलन आणि विद्यार्थ्यांचा हा आक्रोश आपल्याला दैनंदिन जीवनात दिसतोय,
तो आत्ता पुरता नाहीये किंवा नीट ह्या पेपर फुटीबद्दल नाहीये. गेल्या 10-12 वर्षांपासून जे काही घोटाळे चाललेले आहेत, जे काही पेपर फुटी चालली आहे, फक्त पेपर फुटी हा मुद्दा नाहीये. अगदी तुम्ही शाळेतल्या आरटीईच्या ऍडमिशन्स पासून मोठ्या मोठ्या कॉलेजेसच्या ऍडमिशन्स पर्यंत तुम्ही जा, प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी स्कॅम आहे, काही ना काहीतरी घोटाळा आहे, काही ना काहीतरी भ्रष्टाचार आहे. आणि ह्या सगळ्यांना कंटाळून हे सगळे विद्यार्थी रस्त्यावर उतरलेले आहेत. खरं तर सरकारने या सगळ्यांची मागणी अत्यंत खूप मॅच्युअरली ऐकून घेतली पाहिजे की या विद्यार्थ्यांचं म्हणणं काय आहे. कारण की एक फुगा इतकाच फुगवायचा असतो की जितकी त्याची क्षमता आहे, तो फुगा फुटला नाही पाहिजे. आणि या विद्यार्थ्यांचा फुगा उद्या फुटेल. म्हणून मला असं वाटतं की अकाउंटेबल कोणतरी या सगळ्या गोष्टींसाठी असायला हवं. कारण की जर तुम्ही फक्त एनटीएच्या अधिकाऱ्यांचे किंवा शिक्षण खात्यातल्या अधिकाऱ्यांचे जर तुम्ही बदल्या केल्या तर त्या नुसतं बदल्या होणार आहेत, ते दुसऱ्या कुठल्या तरी खात्यामध्ये जाणार आहेत, ते तिथं वेगळा भ्रष्टाचार करू शकतात. जर मुख्य जो व्यक्ती असेल, मंत्री असेल किंवा त्याचे डिरेक्टर्स असतील किंवा जो कोणी मुख्य सूत्रधार असेल, जर त्या व्यक्तीने जर ह्याची जबाबदारी घेतली तर खालची जी लोक आहेत, खालचे जे अधिकारी आहेत, त्यांच्या खाली काम करणारे, त्यांना आपोआप चाप बसेल आणि ते प्रत्येक जण चांगलं काम करायला लागेल. खरं तर इतिहासाचे दाखले आता सरांनी दिले की रेल्वेचं जे प्रकरण झालं होतं त्यावेळी त्यांनी राजीनामा दिला होता. आता मला असं वाटतं की राजीनामा झाला पाहिजे का, तर हा खूप वेगळा आणि अवघड मुद्दा आहे की राजीनामा झाला पाहिजे का नाही. पण जर एवढ्या विद्यार्थ्यांचा जर आक्रोश होत असेल तर एवढे दिवस झाल्यानंतर सुद्धा तुम्ही चर्चेला येत नाही, त्या विद्यार्थ्यांची बाजू समजून घेत नाही. खरं तर ह्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये भारतातील प्रत्येक युवा जेनझी मुलांच्या मनामध्ये एक फोमो निर्माण झालेला आहे, फिअर ऑफ मिसिंग आउट. प्रत्येकाला तिथे जाण्याची इच्छा आहे आणि त्या आंदोलनामध्ये सहभागी होण्याची इच्छा. बरं. आणि हे जेव्हा हा फोमो निर्माण होतोय, इथे आपल्याला कळून येतंय की सरकारचं अपयश कुठे आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये म्हणजे जसं आम्ही प्रत्येक वेळी म्हणतो की आजची लहान मुलं उद्याची युवक आहेत आणि उद्याचा युवक हा भारताचा भविष्य आहे आणि त्या भारताच्या भविष्यासाठी आपल्याला काम करणं अत्यंत गरजेचं आहे. अजितजींनी सांगितलं आता की पेपर लीक झालं तर त्याची रिएक्झाम घेतलेली आहे. अजितजी खूप नम्रपणे मला सांगावं असं वाटतं की पेपर लीक झाला म्हणून रिएक्झाम घेतली म्हणून सगळ्या प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्या असं नाही. कारण की रिएक्झामच्या मागे त्या विद्यार्थी, मी स्वतः नीटची परीक्षा दिलेली आहे आधीच्या काळामध्ये, मी 1 वर्ष गॅप घेतलेला आहे त्या परीक्षेमध्ये. पूर्ण म्हणजे 1-2-2.5 वर्षाचा वेळ त्यावेळेस त्या परीक्षेला द्यावा लागतो. आमच्या वेळी तरी आम्ही 1.5-2 वर्ष दिली. आज तुम्ही पाहिलं तर 8वी पासून विद्यार्थ्यांना नीटच्या क्लासेस लावल्या जातात आणि त्यांना त्या सगळ्या अभ्यासामध्ये गुरफटून ठेवलं जातं. त्या विद्यार्थ्याचं मानसिक खच्चीकरण होतं, त्या पालकांचा खर्च किती होतो या सगळ्या गोष्टींमागे, याचा आपण विचार करत नाहीये. रिएक्झाम घेणं म्हणजे सगळ्याच आपल्या गोष्टी सॉल्व्ह होतील असं नाही. बरं, मला असं वाटतं. बरं, अजितजींना तुम्ही प्रश्न केलाय. अजितजी, सीजेपीच्या प्रतिनिधींशी झालेल्या बैठकीमध्ये सरकारनं कोणत्या मागण्या खरोखर मान्य केल्या आणि कोणत्या नाकारलेल्या आहेत? विद्यार्थ्यांची मानसिकता काय हे अभिजितजींनी सांगितलं. मात्र आंदोलनकर्त्यांची मुख्य मागणी असलेल्या केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचा सरकार अजूनही स्पष्ट नकार का देताना दिसतंय? का त्यांना असं वाटतं की आपण पळवाटा काढतोय आणि जर आम्ही राजीनामा दिला तर मात्र आपण आपल्या नैतिक जबाबदारीपासून पळ काढणार, असं नेमकं का सांगावं असं वाटतं अजितजी? विशालजी, थोडासा वेळ दिला पाहिजे, याला मोठा इतिहास. मला अभिजितराव, मी आपल्या सगळ्या भावनांचा आदर करतो आणि विद्यार्थ्यांच्या सगळ्या भावनांचा आम्ही आदर करतो. पण आपण एक लक्षात घ्या, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागणारे जे लोक आहेत ते का मागतायत राजीनामा, तर इतकी वर्ष सातत्यानं भारताच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये असलेले दोष त्यांनी दूर करायला घेतले, नवीन शिक्षण पद्धती भारतामध्ये राबवायला घेतली. विशेषतः इतिहास जो भारतीय विद्यार्थ्यांना शिकवला जातो त्याच्यामधल्या ज्या चुका आहेत त्या दुरुस्त करायला घेतल्या. डाव्यांनी लिहिलेला हा नकारात्मक पराभवाचा इतिहास बदलण्याच्यासाठी आमच्या विचारधारेनं केलेले जे सकारात्मक आणि सातत्यपूर्ण प्रयत्न आहेत, हे बघा काँग्रेसच्या काळात. अजितजी, मला असं वाटतं की शिक्षण व्यवस्था जी आहे ती विचारधारेवर आधारित नसायला हवी, एवढं मला वाटतं. निश्चितपणे विचारधारेवरती नसायला हवी. हे आपण जे सत्य आहे ते सत्य अभिजितराव शिकवलं पाहिजे, बरोबर आहे. कुठल्या शैक्षणिक सुधारणा केल्या थोडं सांगता का प्लीज? जे सत्य आहे सुधारणा केल्या, ते कोणता सत्य इतिहास आपण नवीन शिकवलं केला ते जरा पाहिजे. सांगा. मात्र ज्या पद्धतीनं खोटा इतिहास, मला तुम्ही सांगा या देशामध्ये कुणाचा इतिहास हा गौरवला गेला पाहिजे, तर तो या मातीमधल्या थोर लोकांचा इतिहास गौरवला गेला पाहिजे. मात्र तुम्हाला मला इतिहासामध्ये शिकवलं काय हो? मुघल कसे ग्रेट? अरे अजितजी, काय प्रश्न काय विचारता तुम्ही? काय उत्तर कुठल्या मुद्द्यावर चर्चेला आला आहात तुम्ही?
तुम्ही काय म्हणताय? तुम्हाला इतिहास वगैरे वगैरे वर्तमान बद्दल सांगा. इतिहास कोणता सगळं काय तुमचं पॉलिसी फक्त नीटच्या परीक्षा फसली म्हणून धर्मेंद्र प्रधान टार्गेट नाहीये. धर्मेंद्र प्रधानच्या राजीनाम्याबद्दल ते तुम्ही वगळण्याचे सगळे डावे लोक आहेत. तुम्ही काय त्यांचं दुखणंच वेगळं आहे. मला तुम्ही सांगा, या आंदोलनाला सपोर्ट करणारे लोक नेमके कोण आहेत? यांना मदत नेमकी कुठून येते आहे? जंतर मंतरवरती आंदोलन स्थळी वेगवेगळे सगळे लोक आता सध्या सक्रिय आहेत. हे त्यांच्या कुठल्या विचारधारेचे आहेत? तुमच्याकडे उत्तर नाही आहे, ते मान्य करा. या आंदोलनाच्या निमित्तानं एक प्रकारे अजितजी, तुम्ही मान्य करा, तुमच्याकडे उत्तर नाही आहे. असंतोषावरती आपल्या राजकारणाची पोळी भाजून घ्यावीशी वाटते ना, ते बघून मला कीव येते अक्षरशः. बरं, पण राजकारणाची पोळी कोणीच भाजून घेऊ नये बालाजी. अरे याच्यापूर्वी फडणवीसनी राजीनाम्याचा डिमांड नाही केला का? भाजपने डिमांड नाही केला का याच्यापूर्वी? काय म्हणताय? तुम्ही ऑपोजिशन मध्ये होता, तुम्ही नाही राजीनाम्याचा डिमांड केली होती. काय म्हणताय तुम्ही? त्याऐवजी अशा तुम्हाला माहित आहे की जर धर्मेंद्र प्रधाननी राजीनामा दिला तर हे प्रेसिडेंट हटवणार आणि यानंतर मोदीचा राजीनामा डिमांड केला जाईल. ते माहित आहे तुम्हाला? असेल, काँग्रेस असेल, या देशामध्ये इतिहासात कुठे गेलं? यांना कशासाठी आवाज? अरे काय इतिहास तुम्ही म्हणताय? तुम्ही वर्तमानबद्दल सांगा, तुम्ही तुमच्या एज्युकेशन पॉलिसी बद्दल सांगा, तुम्ही तुमच्या अंमलबजावणीबद्दल सांगा. काहीच नाही झालंय, फक्त कागदावरती आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी प्रयत्नांनी मोडून काढले, ते या लोकांना सहन मेहरबानी केली नाही. बीजेपीने पोपट बोलतायत. यांचे धनी जे आहेत ते फार वेगळे आहेत सगळे. रुबेन तुम्ही खूप विशालजी बालाजी, मी येतोय आपल्याकडे. पण तुमचे बोलवते धनी कोण आहेत हे या देशाचे? बरं, माझा विषयांतर नको, आपण थेट पुन्हा एकदा मुद्द्याकडे येऊयात. बालाजी ऐका ना, नीट परीक्षेसंदर्भातला आणखी एक मुद्दा आहे जो चर्चेला जाणार नाही नाहीतर नंतर, कारण वेळेची कमतरता असते. बालाजी गाडे पाटील, सरकारनं प्रस्तावित केलेल्या 10 वर्षांच्या तुरुंगवास आणि 10 कोटी रुपयांच्या दंडाच्या तरतुदींना काँग्रेसचा पाठिंबा आहे का? विद्यार्थी आंदोलनाला राजकीय रंग दिल्याचा आरोप सातत्यानं तुमच्यावर होतोय, आपवरती केला जातोय, आप तुमच्यावरती करताना दिसतेय. मला उत्तर द्या बालाजी गाडे पाटील. कायदा कुठलाही आणत असताना किंवा बदलत असताना त्यासाठी संवैधानिक आणि संसदीय लोकशाहीमध्ये त्याची चर्चा ही सभागृहामध्ये होणं गरजेचं असतं. प्रधानमंत्र्यांनी उपस्थित राहणं गरजेचं असतं. देशाच्या राजधानीपासून प्रत्येक शहरामध्ये हजारो लाखो विद्यार्थी रस्त्यावरती असताना देशाचे प्रधानमंत्री मात्र घाबरून पळ काढून निघून गेलेले आहेत. ना विद्यार्थ्यांशी बोलतायत, ना संसदेमध्ये येत आहेत. सर्वसामान्य लोकांचे लाखो रुपये खर्च करून जे अधिवेशन होतं तिथं कुठेही सत्ताधारी पक्ष, कुठे चर्चा होऊ द्या म्हणून सभागृहामध्ये. सभागृहात चर्चा न होता या देशामध्ये काय मोगलाई माजलेली आहे का? असं अजिबात नाहीये. त्यामुळं या सगळ्या भारतीय जनता पक्षाची जी काही वेगळीपणा आहे त्याला माझ्या लेखी केराची किंमत आहे. आणि त्यामुळं स्पष्ट विषय आहेत. ती 3 मुद्दे आहेत. पेपरफुटी झालीये, दोषींवरती कारवाई झाली पाहिजे, पण याची जबाबदारी घेऊन धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाच पाहिजे. नंबर 2, याच्यात एक बाजूला राहतोय तो विशालजी आपल्या या चर्चेमध्ये, ज्या विद्यार्थ्यांना मारहाण झाली आणि आजपर्यंत होतीये ती मारहाण, त्याची जबाबदारी कोण घेणार आहे आणि त्या दोषींवरती कारवाई कोण करणार आहे यावरती सुद्धा ठोस उत्तर मिळालं पाहिजे आणि कारवाई झाली पाहिजे. या सगळ्यात महत्वाचा विषय. आणि जे आत्महत्याग्रस्त विद्यार्थी त्यांचं काय, राहुल गांधी हे जबाबदार नाहीत का? या आंदोलनाच्या दरम्यान 150हून अधिक महिला पत्रकारांचा अत्यंत वाईट पद्धतीनं विनयभंग झाला. याला गृहमंत्री तुमचे आहेत, गृहमंत्री तुमचे आहेत, गृहमंत्री तुमचे आहेत. जर विनय भोगे या देशामध्ये दिवसा डोळ्या महिलांचा होत असेल तर अमित शहाला लाज वाटली पाहिजे आणि अमित शहाने राजीनामा दिला पाहिजे. अमित शहाला लाज वाटली पाहिजे आणि अमित शहाने राजीनामा दिला पाहिजे. या दगडे भरलेले ट्रक दिल्लीमध्ये आले आणि त्यामध्ये गुंडे या गर्दीमध्ये पोलिसांची वर्दी घालून घुसले आणि पोरांना बेशुद्ध मारलं, रक्तबंबाळ होत मारलं. विशालजी, भाजपच्या प्रवक्त्यांनी कायम विष पेरण्याचं काम केलेलं आहे. भाजप काही करू शकत, अजित चव्हाण तेच करतायत, विष पेरतायत. पण तुमचं विष
विरोधकांच्या नव्या पिढीला असंतोषाचा जनरेशन जे राजकारण ज्याला म्हणतो करण्याचा त्यांनी ते प्रयत्न विष करतात. आता पायाखाली हे सगळे टाकले. देशाचे किती गुन्हेगार तुम्ही वेस्ट करा, आपल्याला लाज तुम्हाला वाटली उत्तर पाहिजे. लोकशाहीनं तुम्हाला मिळणार. भारतीय तुमची जनता अरे रवी, पक्षाची तुमचा पंतप्रधान नरेंद्र नायकपणा, मोदींशी लढायचं तुमचा आहे. विकृतपणा तुम्ही लढा. इथून पुढे पण या तुम्ही देशामध्ये विद्यार्थ्यांचा या वापर देशाची करू नका. नवी जुनी तुम्ही सगळ्या पिढ्या विद्यार्थ्यांचा सहन वापर करणार करून नाही. राजकारण तुम्ही करू अन्याय नका. करताय. ज्या अरे वेळेला जगाची सरकार मैत्री या मानाची सगळ्या तरी देशामध्ये मानता. अतिशय तुमच्यातला चांगल्या आत्मा आणि सुधारणा माणूस आणू थोडा पाहत तरी आहे. जिवंत ठेवा. कायदे आणू पाहत आहे. संघाच्या शाखेत जाऊन त्याच्यावरती तुमचं चर्चा आवाज करायची तुम्ही सोडून नेले, दिली. पण तुम्हाला बाहेर पोरं रस्त्यावरची गेलेली लढाई आहे. लढायची आहे. अनेकांच्या तुमचे घराच्या कार्यकर्ते वाटेवर बाजूला गेले. ठेवून 22 लाख विद्यार्थ्यांना आपले पुढे आणून विद्यार्थी आज ट्रॉमामध्ये आहेत, विद्यार्थ्यांचं ट्रॉमामध्ये. करिअर ते पणाला लावून तुमच्यामुळे आहेत. आणि विद्यार्थ्यांवर तुम्ही गुन्हे दाखल अजूनही करून 20 पेरताय. 20 विद्यार्थी पेरणं बंद त्यांचे करा. पालक आणि यांच्या अगोदर भावनांचा चुकीचा फायदा सरकार घेऊन आई बाप आम आदमी असते, पक्षाने राजीनामा काँग्रेसला जर झाला राजकारण पाहिजे. करायचं आणि असेल, पुढे मारा हे केली, राजकारण या तर देशाची आव्हान जनता करणाऱ्यांवरती ओळखते. हे राजकारण झाली तुम्हाला पाहिजे. लागला. राजकारण वेगवेगळ्या रील्स आणि व्हिडिओजच्या माध्यमातून आपल्या देशातली जनता देखील पाहते. रुबेनजी, पुन्हा मी मुद्द्याकडे खेचेन, कारण विषयांतर नको. आज विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न आहे, त्यामुळे मला विचारायचं आहे की पेपर फुटी रोखण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय कोणते? कारण सरकार सातत्यानं म्हणतं की जरी विरोधक आमच्याबरोबर चर्चेला तयार असले तरी ते संसदेत चर्चेला येत नाही, त्यांच्यापर्यंत उपाययोजना सुचवल्या जात नाही किंवा सांगितल्या जात नाही. जर विरोधकांनी त्या सांगितल्या तर सरकार ते इम्प्लिमेंट करण्यासाठी तयार आहे. बरं, मला तुम्ही सांगा रुबेन, केवळ शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतला तर संपूर्ण परीक्षा व्यवस्थेत बदल होणार आहे असं तुम्हाला वाटतं का? असं नाही, पण द बक स्टॉप्स हिअर म्हणजे इंग्रजीत एक कहावत आहे, म्हण आहे, अँड द बक स्टॉप्स विथ द एज्युकेशन मिनिस्टर. शिक्षण मंत्री कोण आहे? शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आहे, नंबर 1. नंबर 2, हे आम्ही बघितलं 2024 मध्ये पण जेव्हा पेपर फुटी झाली, मोदीजी संसदेत जाऊन आम्ही मास्टर स्ट्रोक केलाय, आमच्या वी ब्रॉट इन ते काय प्रिव्हेन्शन ऑफ अनफेअर प्रॅक्टिसेस ऍक्ट वगैरे वगैरे, हे सगळं जे भक्त मंडळी आहे, सगळं जे IT सेल्सची ट्रोल आहे ते बोलू लागले की नाही अजितजी सारखं की नाही मास्टर स्ट्रोक आहे, सगळं काय पेपर फुटी बंद होणार. अरे हे प्रश्न राजकीय इच्छाशक्तीची आहे. कायद्याची कमतरता कधीच नव्हती. आमच्या जे BNS मध्ये आहे, BNS मध्ये तरतूद आहे, ते अप्लाय तुम्ही करू शकतात. इथे इच्छाशक्तीची आहे. पूर्ण भाजपचे लोक तुम्ही कुठेही बघा, हे जे काही लोकांचं जे अटक करण्यात आले ते महाराष्ट्रातही अटक करण्यात आले, सगळं काही भाजपचा संबंध. हे जे बिहारमधला जे माणूस आहे ते आता मी परत तिकडे मी तुमच्या निदर्शनास आणू इच्छितो की 2024 मध्ये जे मेन अक्यूज आहे त्यांना सीबीआयनीच दिलं, तर कशा आहे दोषींवर हे कारवाई करणार? म्हणजे फक्त कारवाई त्यांना फक्त दाखवायचं आहे की काहीतरी कारवाई होतोय, काहीतरी त्यांना आम्ही ऍक्शन घेतोय, पण मूळ ऍक्शन घेत नाही. दुसरं म्हणजे आम्ही म्हणजे आम आदमी पार्टी, मी म्हणजे अभिमान आहे मला की दिल्ली सरकारमध्ये आम्ही 25% आम्ही बजेट एज्युकेशनसाठी दिली. पंजाबमध्ये आज जे नीती आयोग आहे, नीती आयोगच्या रिपोर्ट अहवालानुसार पंजाबची स्कूल्स एक पहिल्या नंबरवर आहे. तर असं म्हणजे सरकारांनी फंड्स, फंक्शन्स आणि फंक्शनरीज एज्युकेशनला दिलं पाहिजे. आणि महत्वाचं म्हणजे सर, तुम्ही एक इम्पॉर्टंट मुद्दा काढला की बघा आमच्याकडे फक्त 30 वर्ष उरलेलं आहे. 30 वर्ष, आणि 30 म्हणजे 30 मध्ये ऑलरेडी 15 वर्ष वाया गेली मोदी सरकाराच्या अंतर्गत. आणि जर ही जी तरुण मंडळी आहे, जे माझी एज ग्रुप आहे, जर आम्ही सगळं वयस्कर झालो आणि आम्ही श्रीमंत जर झालेलं नाही, तर हे आम्ही डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणतो की सगळे तरुण आहे, हे डेमोग्राफिक नाईटमेअर मध्ये होणार. तर आज फोकस एज्युकेशन असलं पाहिजे, फोकस हेल्थकेअर असलं पाहिजे. तिथे भाजपचं काहीही फोकस नाहीये. आणि म्हणून ही राजीनामा नेसेसरी. अजितजी येतोय आपल्याकडे देखील. अजितजी, मी पूर्ण वेळ तुम्हाला देणार आहे बोलण्यासाठी. अभिजित पोखर्णीकर पुन्हा एकदा जोडले गेलेले आहेत. नीट आणि इतर स्पर्धा परीक्षांमधील पेपर फुटीमुळे अभिजितजी, प्रामाणिक विद्यार्थ्यांवरती नेमका काय अन्याय होतो? कारण विद्यमान असलेल्या पब्लिक एक्झामिनेशन प्रिव्हेन्शन ऑफ अनफेअर मीन्स ऍक्ट 2024 असूनही सरकारला कायदा अधिक कठोर करावा लागला असं तुम्हाला वाटतंय का? हो, खरं तर हा जो अनफेअर प्रॅक्टिस रिलेटेड जो ऍक्ट आहे, जेव्हा हा कायदा आला होता त्या कायद्यामध्ये बऱ्याच त्रुटी त्यावेळी सरकारला सांगण्यात आल्या होत्या, पण त्या त्रुटींचा जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्या गेल्या आणि जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्या गेल्यामुळे आज ही परिस्थिती उद्भवलेली आहे. खरं तर जेव्हा एक विद्यार्थी
जेव्हा परीक्षा देतो तर त्याच्या मागे फक्त तो विद्यार्थी नाही तर त्याचं पूर्ण कुटुंब त्या परीक्षेसाठी तयार होत असतं. ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे आणि लक्ष देण्यासारखी आहे. आणि अनफेअर प्रॅक्टिस ऍक्ट आपण जेव्हा बोलतो तर त्याची अंमलबजावणी किती प्रमाणात झाली आहे. म्हणजे आज आपण नीटचा पेपर फुटला म्हणून नीटच्या विषयांबद्दल बोलतो, पण अगदी मधल्या काळामध्ये SSC HSC चे देखील पेपर फुटले गेले, अगदी खिडक्यांमधनं पेपर पास झाले. आणि अशा पद्धतीच्या गोष्टी जेव्हा होतात तर हा अनफेअर प्रॅक्टिसेसचा ऍक्ट लहान मुलांपर्यंत आरटीच्या कायद्याला कसा कनेक्ट करता येईल ह्याच्यासाठी काहीच आपल्या सरकारने भूमिका घेतलेली नाहीये मधल्या काळात. बरोबर आहे, सरकारनं भूमिका घेतली किंवा नाही अजितजी या संदर्भातलं उत्तर देतील. अजितजी, बालाजी गाडे पाटील यांनी प्रश्न उपस्थित केलेला होता की 10 वर्षांची शिक्षा 10 लाखांची असलेली त्यांना जी शिक्षा ठोठावली जाते ती पुरेशी आहे का? एका बाजूला रुबेन यांनी मुद्दा उपस्थित केला की आप तर राजीनाम्याची मागणी करतच राहणार, मात्र शिक्षण क्षेत्रातले आमूलाग्र बदल या संदर्भातला लागणारा इतका वेळ. आणि अजितजी, माझा प्रश्न म्हणजे ज्याचे तुम्हाला सविस्तर उत्तर देता येतील, केवळ शिक्षा वाढवून पेपरफुटी थांबेल का? परीक्षा प्रणालीतल्या त्रुटी दूर करण्यासाठी आणखी कोणती पावलं उचलण्यासाठी तुम्ही सज्ज आहात? आपल्याकडनं एक आरोप होतो की विरोधक आम्हाला उपाययोजना सुचवत नाही, मात्र रस्त्यावरती आंदोलन करतात. मग विरोधकांबरोबरची चर्चा संसदेतली देश कधी पाहणार? एक तर आपण बघितलं पाहिजे की माननीय पंतप्रधान असतील किंवा आमचे सगळे वरिष्ठ मंत्री असतील, या सगळ्या विषयामध्ये अगदी सुरुवातीपासून राजकारण केलं गेलं हे अगदी सर्वमान्य आहे. परंतु या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून या देशातली तरुणाई, सरकार, सत्ता, पक्ष या सगळ्या गोष्टी नंतरच्या आहेत. अगदी विरोधी पक्षांनी सुद्धा याच्यामध्ये उपयुक्त सूचना करण्याची आवश्यकता आहे, कारण प्रश्न आपल्या मुलामुलींच्या भवितव्याचा आहे. त्यामुळे माझी या सगळ्यांना एक विनंती आहे की काँग्रेसच्या काळामध्ये, आम आदमी पक्षाच्या काळामध्ये, इतरही सरकारांच्या काळामध्ये पेपर फोडणारे जे लोक आहेत यांची जी मानसिकता आहे की आपण पैसे कमवण्यासाठी या सगळ्या सिस्टीम मध्ये आपण अशा पद्धतीची कृत्य करून सहज नामनिराळे राहू शकतो आणि अशा अनैतिक मार्गाने पैसे कमवू शकतो. मला सांगा, सरकार काँग्रेसचं असू दे, आपचं असू दे की भाजपचं असू दे, कुठल्याही सत्ताधारी पेपर फोडणाऱ्याला कधीच मदत करत नाही. फक्त याच्यामध्ये मुद्दा असा आहे की ही जी सिस्टीम आहे ही सिस्टीम निर्दोष झाली पाहिजे, कारण ही सार्वजनिक पातळीवरती संपूर्ण देशामध्ये राबवण्यात येणारी सिस्टीम आहे. आणि बघा, कुठेतरी एक 14, 15, 16, 18 वर्षाची मुलं ज्यांच्याकडे प्रचंड बुद्धिमत्ता आहे, ते वेगवेगळ्या विषयामध्ये आपल्याकडे इतकी प्रखर बुद्धिमत्ता आहे की ते वेगवेगळ्या विषयामध्ये उपाय सुचवतात आणि ते उपाय अतिशय उपयुक्त ठरत आहेत. माझं या निमित्तानं सगळ्यांनाच आवाहन असं असेल की याच्यामध्ये आपण काय करतोय, आपल्या मुलांना रस्त्यावर, म्हणजे बालाजीराव, मला एक फक्त याच्यामध्ये आपल्याला एक कळकळीचं आव्हान अतिशय मनापासून करायचं, आपण सगळ्यांनी बसून या विषयावरती, जसं बघा आता ही जी पेपर फुटी झाली किती दिवसात लक्षात आली, कसे पटकन गुन्हे दाखल झाले, थेट सीबीआयला तपास दिला गेला, हे लोक गजाआड गेले आणि त्यातला एक नराधम नालायक तर तो महाराष्ट्रामधलाच आहे, कसं ते दुकान थाटून बसला होता आपल्या मराठवाड्यातलाच आहे. माझं म्हणणं काय आहे याच्यामध्ये, बघा आपण राजकारण करत राहू, वेगवेगळे मुद्दे येतील, माझ्या शुभेच्छा आहेत आपल्याला, परंतु बघा जसं अभिजितराव आता आपल्याला सांगतायत, यांना आपल्याकडनं आशा आहे आणि आपल्याला हे करावं लागेल. हे फक्त नुसतं सरकार तुमचं आहे तुम्ही करा म्हणून हे चालणार नाही, आपल्याला सगळ्यांना मिळून हे करावं लागणार आहे आणि त्याच्याकरता सगळ्यांच्या आहे. त्यात फक्त मला इतकंच आपल्याला सांगायचंय की राजकारण करताना किमान हा प्रश्न विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित आहे, आपण लक्षात घ्या. सरकार 4 पावलं नाही 10 पावलं आता पुढे आलेलं आहे. आपण सगळे सांगाल त्या सूचना आम्ही मान्य करतो आहोत, कारण आपल्या मुलांसाठी कसला अहंकार आला याच्यामध्ये किंवा काय हे मान्य करणार नाही ते मान्य करणार नाही. आमचं तर म्हणणं असेल आपण सगळ्यांनी सूचना कराव्या विद्यार्थ्यांच्या हितासाठी, आपण याच्यात काम करा. कशा करायच्या सूचना, टेक्स्ट मेसेज करायचे का पत्र पाठवायचे? असं कुत्सितपणे बोलून चालणार नाही. या सगळ्या नाही, कुत्सितपणे नाही, म्हणजे सहज विचारतोय. सूचना आता प्रधानमंत्री तर गायब आहेत, गृहमंत्री गायब आहेत, संसदेत सत्ताधारी येत नाहीत, म्हणजे आपल्या विरोधी पक्ष नेत्यांनी रस्त्यावरती झोपण्यापेक्षा त्यांना जे संसदीय अधिकार आहे ते दररोज संसदेमध्ये. नरेंद्र मोदी कुठे गायब आहेत? नरेंद्र मोदी कुठे गायब आहेत? तुम्हाला दिसले का मोदीजी? बातम्या बघताना तुम्ही सरकार चर्चेला तयार आहे. नरेंद्र मोदी आहेत का संसदेत? 2-3 दिवस 4-5 दिवसात दिसले तुम्हाला कधी?
मला एक गोष्ट सांगा, काय होते का? मला एक काय गोष्ट होते का? सांगा, मग ते सूचना कसं महाराष्ट्र द्यायच्या? प्रदेश काँग्रेसमध्ये काही करायचं असल्यास तुम्ही विरोधी फक्त पक्ष आहे, अध्यक्षांना देशाचा तुम्हाला नागरिक फक्त म्हणून अध्यक्ष प्रश्न विचारतोय की इतर तुम्हाला सत्ता तुमच्याकडे सूचना तुम्ही वर्क डेलिगेशन नाहीये का? अजित सर, मला फार आवडलं तुम्ही जे म्हणालात ते की सूचना द्या. आता त्या सूचना सरकारनं टेक्स्ट मेसेज तुम्हीच मग तुम्हाला मी पाठवतो, तुम्ही वरती देणार का? हो, सरकारला सूचना देण्यासाठी 100 मार्ग आहेत, 100 मार्ग आहेत ना बालाजीराव. कसे मार्ग आहेत? काय म्हणजे फोन तुम्हाला करायचं प्रत्येक मोदीजींना? छोट्या गोष्टीसाठी थेट जाऊन तिकडे मुख्यमंत्र्यांना डोनाल्ड ट्रम्पला भेटायचं. सांगायचं. थेट जाऊन पुढे मुख्यमंत्र्यांना फोन करायचं. भेटायचं. नेमकं कसं कसं करतो कशा आपण, पद्धतीनं? कसं पाठवतो मार्ग तुम्हाला सगळं सांगा. माहिती आहे ना. हे बघा, तुम्ही संसदेमध्ये यायला बरं, तयार सत्ताधारी नाही. काय किंवा नरेंद्र विरोधक काय, मोदीजी एक आव्हान संसदेत आम्हाला येतात. देखील करावं असं वाटतं की संसदेमध्ये या संदर्भातली चर्चा झाली, सोमवारपर्यंत तोडगा निघाला तर खरोखर भरवेल कोण येतंय कोण नाही हे तुम्ही देशाला संसदेतून दाखवून द्यावं. रुबेनजी, दिल्ली सरकारनं पूर्वी परीक्षा सुरक्षेबाबत एक मॉडेल विकसित केलेलं होतं, ते राष्ट्रीय स्तरावरती लागू होऊ शकतं का? चला, कारण आपण सूचनांकडे वळलेलो आहेत, शेवटच्या सेगमेंटकडे वळलेलो आहोत, त्याच्यामुळे सूचनांवरती बोलूयात. रुबेनजी बोला. नाही, ते डेफिनेटली ते इम्प्लिमेंट करू शकतात, पण बालाजी येतो मी त्याच्यासाठी आपल्याकडे. त्याच्यासाठी इच्छाशक्ती असली पाहिजे. हे तुम्ही अजितजीचं ऐका, ते इतिहासात गेले, ते काय इतिहास, काय शिकवतोय, काय डावे, काय वगैरे. अरे तुम्ही वर्तमानचं बघा, वर्तमानमध्ये हे पूर्ण तरुणाई, एक पूर्ण पिढी कंटाळली आहे. तीन वेळा नीटचा पेपर फुटलाय, काहीच तुमची सरकार अपयशी ठरली आहे, तुम्ही काय कारवाई करत नाही, तुमचीच सीबीआय क्लीन चिट देतात. म्हणजे कुठे काय ते जनता संतापली आहे आणि तरुण संतापली आहे. आणि जोपर्यंत हे राजीनामा देणार नाही तोपर्यंत हा आक्रोश थांबणार नाही. बरं, तुम्ही राजीनाम्यावरती अजूनही ठाम आहात. बालाजी गाडे पाटील, कठोर शिक्षेपेक्षा अंमलबजावणी अधिक महत्वाची आहे का? फास्ट ट्रॅक कोर्ट सुरू करण्याचा प्रस्ताव विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देईल का? सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की जो भारतीय जनता पक्षाचा एकूणच सर्व पक्षीयांचा अहंकार आहे तो प्रातिनिधिक स्वरूपामध्ये अजितजींच्या बोलण्यातून आपण पाहतोय की काही झालं तरी आम्ही राजीनामा देणार नाही, विषय भरकटू, विष पेरू आणि विष पेरण्याशिवाय दुसरं कुठलंही काम भाजप करू शकत नाही. आज सरकार लोकशाही व्यवस्थेमध्ये, विशाल सर आपण पत्रकार आहात, इथं सगळेच बसलेले अभ्यासक मंडळी आहेत, जबाबदारी आणि अकाउंटेबिलिटी ही कुणाची असते? तर जनतेच्या प्रती ती सरकारची असते. पण ही अकाउंटेबिलिटी बाजूला करायची. हा करे सो कायदा, हा जो अहंकार आणि जो माज आहे ना भाजपचा, तो प्रत्येक ठिकाणी इतकं सगळं माणसं मरून आणि लोकांचं भवितव्य उद्ध्वस्त करून, आणि जसं आता माझ्या अगोदर सहकारी मित्रांनी सांगितलं, कोण आहे ते सगळे आरोपी? भारतीय जनता पक्षाशी संबंधित अगदी पदावरती असलेले सुद्धा लोक आहेत. याच्यावरती अजितजींनी उत्तर द्यावं, मी पुराव्यानिशी सादर करायला तयार आहे. अजितजी, थोडक्यात संबंधित लोक भाजपचे आहेत. पण मला इतकंच सांगायचं आपण दोन्ही विरोधी पक्षांना त्यांना सोल्युशनवरती चर्चाच करायची नाही, त्यांना राजकारण करून भारतीय जनता पक्षाला टार्गेट करायचंय. त्यांना हा प्रश्न विद्यार्थ्यांच्या हिताचा आहे, आपण याच्यामध्ये काहीतरी काम केलं पाहिजे असं वाटत नाही. त्यांचं म्हणणं काय, यांनी राजीनामा द्या, त्यांनी राजीनामा द्या, आम्ही सरकार खाली खेचू. सरकार खाली खेचण्यामध्ये कसं काम करायचं? मोदीजी संसदेत काय येत नाही, मोदीजी संसदेमध्ये का पळ काढतायत, मोदीजी पार्लमेंट पासून का पळ काढत आहेत, सत्ताधारी विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक लढू नका, मर्दासारखं राजकारण करा, मुद्दे आणा, लोकांमध्ये जा, काम करा. आणि आपण विरोधी पक्ष म्हणून वेगवेगळ्या मुद्द्यांनी, संसदीय आयुधांनी सरकारला अडचणीत आणू शकतात. आयुधांनी सरकारला अडचणीत आणण्यासाठी सरकार कमीत कमी संसदेमध्ये करू नका. माझं पालकांना सुद्धा आवाहन आहे की या देशामध्ये आपण संविधानिक मार्गाने आपल्या मागण्या केल्या पाहिजे. या अशा पद्धतीने काश्मीरी फुटीरतावाद्यांना समर्थन करणारा दिपके या आंदोलनाचा नेता कसा असू शकतो? नक्षलवाद्यांना समर्थन करणारे लोक या आंदोलनामध्ये आहेत, हे कसं असू शकतं? मला याचं उत्तर द्यायचं. या सगळ्या विषयांना बालाजी, थोडक्यात उत्तर द्या आता, कारण माझी वेळ संपत आलेली आहे. बालाजी बोला. नरेंद्र मोदी आणि आणि जेव्हा शहरात आंदोलन ते कधीच शक्य होणार नाही. आणि यांना प्रश्न सोडवण्यात नाही, तर तो चिघळवून ठेवण्यामध्ये इंटरेस्ट आहे. कारण हा प्रश्न जर या लोकांनी अजितजी, मला असं वाटतंय की आपण प्रत्येक जण आपापल्या पक्षाचा अजेंडा राबवताय, पण इथं विद्यार्थ्यांच्या विषयी खूप कमी बोललं जातं, एकंदरीत इथे जाणवत आहे. मला प्रत्येक पक्षाच्या प्रतिनिधींना सांगण्याची इच्छा आहे, बोला ना अभिजित. प्रत्येकाने विद्यार्थ्यांविषयी बोलायला हवं.
असा निषेध करतो तुमच्या पण रुलिंग पार्टी कोण आहे? सत्ताधारी पक्ष कोण आहे? सत्ताधारी पक्ष भाजप आहे. सरकार कुणाची आहे? भाजपची आहे. तर प्रश्न त्यांना विचारावाच लागणार. तरी चालतील. मात्र आमच्या विरोधी पक्षांना फक्त भाजप विरोध हा त्यांचा एक अजेंडा तरुणाईच्या भविष्याशी तडजोड करून राबवायचा आहे असा माझा बरोबर आहे. तरुणांना न्याय मिळावा यासाठीच चर्चेचा इतका मोठा घाट आपल्याला सगळ्यांना रोज घालवावा लागतोय. रोज जे घडतंय ते बातम्यांच्या माध्यमातूनही आम्ही दाखवतोय. अभिजितजी, या तरुण मंडळींना त्याचबरोबर रस्त्यावरती उतरून जे आंदोलनं करतायत त्यांना काय आवाहन करावंसं वाटतं जाता जाता? कारण शेवटी पुढच्या भवितव्यासाठी, या विद्यार्थ्यांच्या आयुष्यासाठी आणि भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा वाद कुठेतरी मिटावा आणि संवाद व्हावा एवढीच अपेक्षा आहे. अभिजित पोखर्णीकर, अगदी काही शब्दात. सर, मला प्रत्येक राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना एक सांगायचं आहे की आपण प्रत्येक जण आपापल्या पक्षाचा अजेंडा राबवताय. एवढ्या चर्चेमध्ये एकंदरीत जाणवलं की विद्यार्थ्यांविषयी आपण फार कमी बोललो आणि तुमच्या सरकारने काय केलं आणि आमच्या सरकारने काय केलं याविषयी आपण चर्चा केली. पण एकंदरीत मला असं वाटतं की हा नीटचा मुद्दा राहून, बाजूला राहून, हा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा, एज्युकेशन सिस्टमचा मुद्दा आहे. या प्रत्येक विषयावर आपण खूप प्रामुख्याने चर्चा करायला हवी. आणि फक्त कायदा आणून आणि फास्ट, अगदीच 2 मिनिटात आवडतोय विशालजी, फक्त कायदा आणून आणि फास्ट ट्रॅक कोर्ट आणून आपलं ह्याच्यामध्ये किती बदल घडणार आहे मला माहिती नाही. पण मी एकंदरीत एक सांगू इच्छितो की परत असे पुन्हा पेपर लीक होणार नाही आणि एक अशी व्यवस्था असायला हवी ज्या व्यवस्थेमध्ये सगळ्यांना तिथे न्याय मागता येईल. अशी व्यवस्था आपण प्रत्येकाने आणायला हवी. आणि त्याचबरोबर न्याय मागायला गेल्यावर कुठलाही लाठीचार्ज, कुठलेही डिटेन्शन, अशा पद्धतीच्या गोष्टी घडल्या नाही पाहिजे तरुणांसोबत, तरच हा देश पुढे जाईल. बरोबर आहे. सगळ्यांनी एकत्रपणे येऊन अशा प्रकारचं मंथन होत असल्याचं आपल्याला देशामध्येही पाहायला मिळतं. मात्र या सागर मंथनातून नेमकं काय निष्पन्न होतं यासाठी आता सोमवारपर्यंत तुम्हाला, आम्हाला सगळ्यांनाच वाट पाहावी लागणार आहे. कारण संसदेमध्ये स्वतः पंतप्रधान या विषयाला सामोरे जातात का? त्याचबरोबर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासंदर्भातला कुठला निर्णय घेतला जातो का? विरोधी पक्षाचे नेते मंडळी जे सध्या आंदोलनांमध्ये व्यस्त आहेत ते संसदेमध्ये येऊन या संदर्भातली चर्चा करतात का? यावरती लोकशाही मराठीची देखील नजर असेलच. तुर्तास धन्यवाद चारही मान्यवरांचे की तुम्ही आलात आणि आमच्या या चर्चासत्रामध्ये आमच्या सोबत जोडला गेलात त्यासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.